मित्रांनो, नमस्कार, स्वागत आणि शुभेच्छा. ओम उच्चारणाच्या विविध पद्धती आहेत. पुढील आठवडाभर मी तुम्हाला रोज एक नवीन पद्धत शिकवणार आहे. तेव्हा आजची पद्धत सुरू करण्यापूर्वी खूप महत्वाची सूचना इथे लक्ष द्या. हा पुढील 8 दिवसाचा कोर्स निशुल्क आहे. तुम्ही तुमच्या सोयीने करू शकता. तुम्ही आधी हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. मी व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा ग्रुप कसा जॉईन करावा त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. पण समजा तुम्हाला जॉईन करता आलं नाही तर हा बघा, स्क्रीनवर मी माझा नंबर दाखवत आहे. या नंबरवर तुम्ही एक निशुल्क ओम साधना कोर्स असा एक मला व्हॉट्सअप पाठवा, तर मी तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या नंबरवरती सुद्धा ती लिंक पाठवीन. दुसरं, हा निशुल्क कोर्स आहे, ह्याचा लाभ सर्वांना. त्यामुळे तुमच्या जास्तीत जास्त मित्रमंडळींना हा आजचा अभ्यास शेअर करा आणि त्यांना सुद्धा या ग्रुपला जॉईन व्हायला तुम्ही सांगा. ठीक आहे, चला मग आजचा अभ्यास आपण सुरू करू. अकार, उकार आणि मकार साधनेने. पहिली राऊंड असेल अ ची. दीर्घ श्वास घ्या, माझ्या बरोबर करा. सोडताना दीर्घ प्रलंबित अ. लक्षात घ्या, अकाराचा जो नाद आहे ना, तो मूलाधार आणि स्वादिष्ठान ही दोन ऊर्जा चक्र. मूलाधार म्हणजे स्पाइन, मज्जारज्जूचं मूळ, आणि स्वाधिष्ठान म्हणजे नाभीच्या खाली. अकारनाद या भागामध्ये व्हायब्रेशन, स्पंदन निर्माण करेल. अकारनाद करत असताना संपूर्ण लक्ष या भागामध्ये. इथली जी चक्र आहेत, ऊर्जा चक्र आहेत, त्यांचा उपयोग जीवनात स्थैर्य देणे, सुरक्षा देणे, आधाराची भावना देणे, मानसिक स्थैर्य, मानसिक सुरक्षा असा यांचा प्रभाव आहे. तेव्हा माझ्या बरोबर दीर्घ प्रलंबित अकार सुरू करूया. चला अजून एक राऊंड करा. पूर्ण दीर्घ श्वास घ्या आणि प्रलंबित आकार, संपूर्ण लक्ष स्पाइनच्या मुळाशी, नाभीच्या खाली असलेल्या ऊर्जा चक्रांकडे, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्राकडे. वा, सुंदर. अजून एक तिसरी राऊंड. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ प्रलंबित आकार, मनाचं लक्ष आधार चक्रांकडे. वा, फारच सुंदर. अशा प्रकारे साधना करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या क्षमतेप्रमाणे करा, अतिरेक टाळा. श्वास सोडत असताना जे उच्चारण आहे ते शेवटपर्यंत न्यावं. जसा
उश्वास संपूर्ण काढून टाकावा. ठीक आहे. तेव्हा आता ऊच उच्चारण करणार आहोत. पद्धत हीच आहे. दीर्घ श्वास घ्यावा आणि दीर्घ प्रलंबित ऊ असा नाद. लक्ष कुठे ठेवाल तर मणिपूर चक्र, नाभीच्या ठिकाणी, स्पाईनवर, मज्जारज्जूवर सटल अर्थात अदृश्य किंवा सूक्ष्म ऊर्जा चक्र आहे. आताच सायन्स या ऊर्जा चक्रांना आपल्या नर्व्हस सिस्टीम, पेरिफेरल नर्व्हस सिस्टीम बरोबर जोडतं, जे संपूर्ण नियंत्रण ठेवतं आपल्या पचनाकडे, आपल्या जठराग्नीकडे, ज्यामुळे आत्मविश्वास निर्माण होतो, आंतरिक शक्ती जागृत होते, आरोग्य आपल्याला अनुभवायला मिळतं. तेव्हा असा हा उकार सुरू करूया. 3 राऊंड्स करणार आहोत. श्वास घ्या आणि सोडताना उकार. लक्ष आतमध्ये नाभी चक्राकडे, मणिपूर चक्राकडे. अजून एक राऊंड. तिसरी राऊंड करूया. वा, फार छान. एका राऊंडला 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो. अकारच्या 3 राऊंड, उकारच्या 3 राऊंड आणि मकारच्या 3 राऊंड सर्व 9 मिनिटांमध्ये बसणार आहे. आधीची प्रार्थना, त्यानंतर एक श्वसन प्रक्रिया, प्राणायाम प्रक्रिया आणि नंतर क्लोजिंग प्रेयर, सगळं मिळून 15 मिनिटाच्या आत बसणार आहे. दैनंदिन साधनेला महत्व आहे. रोज करणं आवश्यक आहे. इथे या कोर्सच्या माध्यमातून आपण रोज नवीन काहीतरी शिकणार आहोत. भरपूर लाभ घ्यावा. मन शांत होईल, फुफ्फुस त्यांची क्षमता वाढेल, ऑक्सिजन अधिक मात्रात खेळू लागेल, पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचेल, श्वसन मार्ग शुद्ध होईल, प्राणिक ऊर्जा वाढेल, रक्त शुद्धी होईल, निरोगीपणाकडे आपला प्रवास सुरू होईल. त्यासाठी आवश्यक असेल नियमित सराव करणं. तिसरी राऊंड मची करणार आहोत. मकार नाद, आपलं हृदय चक्र, विशुद्धी चक्र आणि आज्ञा चक्र इथे कंपन निर्माण करतो. संपूर्ण लक्ष त्या कंपनांकडे द्या. मकार करत असताना बंद तोंडानी हमिंग साऊंड, जसा की मधमाशी अशा प्रकारे हा मकार असणार आहे. सुरू करूया. दीर्घ श्वास घेऊन मकार दीर्घ प्रलंबित. संपूर्ण लक्ष हृदय चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र यामध्ये निर्माण होणाऱ्या कंपनांकडे. काय बरं फायदा आहे? शांतता, स्पष्टता,
आपली वाणी, त्याचा इतरांवर पडणारा प्रभाव, अंतर्मुखता, हृदय शुद्धी, चांगल्या भावना आणि आज्ञाशक्ती, आपलं तेज, इतरांवर पडणारा प्रभाव, आपली वाणी, त्यात स्पष्टता, या सर्व गोष्टींमध्ये याचा फायदा आहे. सुरू करूया. मस्त. अजून एक राऊंड. तिसरी राऊंड. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, वर्तमान क्षणात सजग राहून आपल्या आतमध्ये काय होतं आहे, कशी व्हायब्रेशन जाणवता आहेत, इथे लक्ष देणं आवश्यक आहे. आता यानंतर समजून घ्या, अशा प्रकारे जर आपण ओंकार साधना केली, फक्त 9 मिनिटं लागतील, मनाची एकाग्रता वाढेल. काय काय लाभ होतात? नियमित करायला हवं. प्रतिष्ठापना व्हायला 3 आठवडे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि त्यानंतर सुद्धा करतच राहू. 9 मिनिटं सहज काढता येतील. अनन्यसाधारण लाभ आहेत. मनाची एकाग्रता वाढेल, तणाव चिंता कमी होईल, श्वास प्रश्वास संतुलित होईल, मज्जा संस्थेला विश्रांती मिळेल, अंतर्मनाशी सखोल जोड निर्माण होईल. आता गेली 9 मिनिटं आपण जो अभ्यास केला, तुमचा अनुभव काय? व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया लिहा. या कोर्समध्ये मित्रमंडळींना इन्व्हाइट करा, त्यांना सुद्धा ग्रुप जॉईन करायला सांगा. याचा लाभ सर्वांना होऊ दे.